पूजा व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तर आज मी चिले बनवायला बसलेली होती, तर त्याआधी माझे 2-3 चिले झालेले होते बनवून। तर मग माझ्या लक्षात आलं की चला थोडा व्हिडिओ पण शूट करावा, त्या बहाण्याने छान रेसिपीसुद्धा शेअर होईल तुमच्यासोबत। तर मग इथे मी चिले बनवायला बसलेली आहे। तर माझे काही चिले बनवून झालेले आहे, आता बाकीचे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर यामध्ये मी बेसन, कांदा, टमाटर, सांबार, जिरं, तिखट, मीठ, धने पावडर, हळद या सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहे। थोडं तीळसुद्धा टाकलेलं आहे, त्याने आणखी चव थोडीशी चांगली होईल। तर इथे मी आता माझे चिले बनवत आहे। आजच्या जेवणामध्ये मी चिलेच बनवलेले होते, म्हटलं काय बनवावं आज, आणि कंटाळासुद्धा येत होता। रोज रोज भाजी पोळी खाऊनसुद्धा कंटाळा येतो, आणि मसाले भात खिचडी तर आता एवढ्यातच खाऊन झालेली होती। तर म्हटलं की काही वेगळं बनवावं, तर मग ठरवलं की आज चिलेच बनवावे। आमच्या इकडे चिल्याला आयतेसुद्धा म्हणतात, कणकीचे आयतेसुद्धा बनवल्या जातात। पण मी बेसनाचे बनवले होते, काही बेसनाचे बनवले, काही कणकीचे बनवले। ध्रुवीचे पप्पा बेसनाचे खात नाही, तर त्यांच्यासाठी कणकीचे बनवून दिले, आणि माझ्यासाठी मी बेसनाचे बनवले, मला बेसनाचे आवडतात। तर मध्ये ध्रुवी त्रास देत होती, तर इथे एक व्हिडिओ शूट केलेला आहे। तर बघा ध्रुवी किती छान डान्स करत आहे। तर तिचे पप्पा तिला बिझी ठेवत आहे, नाही तर ती मला स्वयंपाक बनवू देत नाही। तर इथे बघा किती छान डान्स केला दोघांनी पण। तर माझ्यासाठी सगळ्यात कठीण प्रोसेस असते ना, तर ही चिला पलटवण्याचीच असते। तर माझ्यासाठी सगळ्यात कठीण प्रोसेस म्हणजे हे चिले किंवा आयते पलटवणेच आहे। तर हा बेसनाचा आहे, त्यामुळे आणखी जास्त नरम असतो, त्यामुळे पलटवायला आणखी प्रॉब्लेम होतो। तर माझे काही चिले तर मध्ये तुटूनच जातात, आणि काही चांगले बनतात। इथे बघा माझा चिला शेवटी तुटलेलाच। तर आता बाकीचे राहिलेले बनवून घेते, बघूया कसे बनवले जाते। यातले समजा अर्धे चिले माझे तुटलेले आहे, आणि अर्धे परफेक्ट बनलेले आहे। तर पहिल्या चिल्याला मी तेल वापरलं होतं, पहिल्या आणि दुसऱ्या चिल्याला, आणि बाकी जे बनवलेले आहे त्याला मी थोडंही तेल वापरलेलं नाही आहे, कारण की मग नंतरचे माझे व्यवस्थित ते निघायला पण लागले, आणि तेलाची आवश्यकता पण पडलेलं नाही, कारण की नॉनस्टिक पॅन आहे। तर माझे हे तिसऱ्या स्टेपवरचे चिले बिलकुलच तुटलेले नाही आहे, आणि व्यवस्थित छान बनलेले आहे, शिजलेले आहे, तेलाची आवश्यकता पडलेली नाही आहे। नॉनस्टिक पॅन आहे, तरीही माझे स्टार्टिंगचे चिले ते नॉनस्टिक असो की काही असो ते चिपकतातच। तर बघा तुम्ही किती छान पलटला गेलेला आहे। बस चिला माझ्याकडून व्यवस्थित पलटला गेला की मला पण वाटतं की हो, माझ्याकडून एक चांगलं काम झालं, की जे कायम बिघडतं आता तरी ते चांगलं झालं माझ्या हाताने। तर अशा पद्धतीने आज छान मी डिनरमध्ये चिला आणि चटणी, लोणचं, पापड असं बनवलेलं होतं। आम्ही तसं तर शेजवान चटणीसोबतच चिले, पराठे हे सगळे खातो। शेजवान चटणी खायला पण खूप टेस्टी असते, आणि घरी आम्हा दोघांना पण आवडते, थोडी ध्रुवीसुद्धा टेस्ट करते। तर बघा माझे हा शेवटचा चिला रेडी झालेला आहे, आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। शेजवान चटणीसोबत सर्व केलेला आहे मी तुमच्यासोबत। तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। भेटूया